माझ्यावरती आरोप केले. यांनी एक पतसंस्था काढली होती, सगळ्यांना माहिती, देवराम सेठ लांडे नागरी सहकारी पतसंस्था इथे जुन्नरमध्ये. त्यांनी ती पतसंस्था काढली, ती यांना बुडावली, कितीतरी लोकांचे पैसे त्यांनी बुडवले. असा हा बादर आहे, म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला ना आपण असतो दुसऱ्याला, अशी ही परिस्थिती या माणसाची आहे. याची पार्श्वभूमी सबंध जुन्नर तालुक्याला आहे, हे सगळ्यांना माहिती. हा जेव्हा 2002ला जिल्हा परिषदेला उभा राहिला तेव्हा आम्ही फर्स्ट इयरला BA ला शिक्षण घेत होतो. आम्ही सगळेजण सगळ्या कॉलेजच्या पोरांनी ठरवले, हा उरफाटा पेपर धरीत होता, म्हणजे याची लायकी नव्हती दारूचं दुकान चालवणारा हा माणूस होता. पण त्या काळामध्ये वाटलं की हा डॅशिंग थोडं काहीतरी करील. केवाडी गावचा सरपंच खरं तर तो होता, मग आम्हाला वाटलं की हा काहीतरी करील. मग सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस एकत्र आले आणि त्यावेळेस याला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून दिलं. आणि योगायोगाने दिवंगत आपल्या तालुक्याचे नेते कैलासवासी वल्लभ शेठ बेनके साहेब यांनी लय आग्रह धरला, कैलासवासी पिचड साहेबांनी आग्रह धरला आणि आडमुठ्याला खरं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. अध्यक्ष केल्यानंतर एकच भावना होती का आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे, जो आदिवासी बहुल भाग आहे, मग तिथं यांनी काय करायला पाहिजे होतं, तर बाबा तिथले रस्ते चांगले करायला पाहिजे होते, तिथं पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, तिथं शेतीसाठी सिंचनासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीत बंधारे करायला पाहिजे होते, गावामध्ये व्यायामशाळा करायला पाहिजे होत्या, गावामध्ये वाचनालय सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये दुग्ध व्यवसायासारखे शेळी पालन सारखे, त्याच्यानंतर आपलं